नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। आज मित्रांनो 6 सप्टेंबर 2024 शासनामार्फत लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा अतिशय महत्त्वपूर्ण असा जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे। ज्या जी.आर.च्या माध्यमातून नवीन ज्या महिला असतील ज्यांनी अद्याप ही लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला नाहीये, ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अद्याप ही सहभाग घेतलेला नाहीये, तर अशा महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुम्हाला त्या व्हिडिओत मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे आपण ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरवरून किंवा मोबाईल ॲपवरून जी लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली होती, तर त्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत होतो। आता हीच लिंक मित्रांनो शासनाकडून बंद करण्यात आलेली आहे। हा सर्व प्रोसेसचा भाग जो आहे, म्हणजे ही लिंक जी मित्रांनो बंद करण्यात आलेली आहे, यामागे संपूर्णतः फ्रॉड होत असल्यामुळे ही प्रोसेस जी ती शासनामार्फत अंमलात आणलेली आहे। भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असेल की बातम्यांमधून, न्यूजमधून, पेपरमधून अशा अपडेट कळले असतील की या ठिकाणी 4 हप्ते गेले, त्या ठिकाणी 10 हप्ते गेले, एकाच व्यक्तीच्या नावावरती 70,000 रुपये आले। तर अशा ज्या मित्रांनो घटना होत आहेत, तर या घटना अतिशय निंदनीय आहेत। या गोष्टींमुळे योजनेला मोठ्या प्रमाणावरती फटका बसत आहे। त्याच्यामुळे आता शासनाने एक जबाबदारीचे पाऊल म्हणून आता ही ऑनलाईन पद्धतीची लिंक जी आहे ती बंद केलेली आहे आणि त्याचा पर्याय म्हणून आता आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कोणाकडे फॉर्म भरायचा आहे, तर याबद्दलची सविस्तर डिटेल जी आर मध्ये दिलेली आहे। तर जी आर बद्दल सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला जी आर सविस्तर पाहिल्यानंतर वाचल्यानंतर समजेल की ज्या अद्याप ही महिला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। चला तर मी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती तुम्हाला आता घेऊन जातोय। तर या ठिकाणी मित्रांनो आपण कॉम्प्युटरची स्क्रीन जी आहे ती ओपन केलेली आहे। आपल्या पुढे जो महाराष्ट्र शासनामार्फत जी.आर. जो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या जी.आर.ची प्रत आपल्या पुढे या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, दिनांक पाहू शकता जी.आर.चा दिनांक 6 सप्टेंबर 2024, म्हणजे मित्रांनो आजचा जी.आर. जो तो या ठिकाणी आपण आता पाहत आहात। याचा विषय पाहायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो कोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, कशा पद्धतीने सुधारणा झालेल्या आहेत, कशामुळे सुधारणा झालेल्या आहेत, तर सविस्तर माहिती आता खाली आपण जी.आर. मध्ये पाहू। प्रस्तावनेमध्ये पाहू शकता, या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती, ज्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला सेतू माहित असेल, ग्रामसेवक माहित असतील, तलाठी माहित असतील किंवा अंगणवाडी सेविका माहित असतील। तर अशा वेगवेगळ्या 11 व्यक्तींना 11 प्राधिकृत पदांना हा अर्ज जो आहे हा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता अर्जाची जी संख्या आहे ही आता मर्यादित असल्यामुळे ठराविक ठिकाणी जाता हे अर्ज स्वीकारण्याची परवानगी शासनामार्फत देण्यात येणार आहे। त्यासाठी या ठिकाणी अंगणवाडी केंद्र यांचा स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे। अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका ज्या असतील यांच्या मार्फत आता अर्ज स्वीकारणे सुरू केले जाणार आहे। त्याचबरोबर खाली शासन निर्णयामध्ये मित्रांनो पाहू शकता, शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, अंगणवाडी व्यतिरिक्त या इतर ठिकाणी जर आपले फॉर्म भरत असतील तर हे फॉर्म आता ग्राह्य धरले जाणार नाहीयेत। त्या ठिकाणी वेबसाईटच ओपन होणार नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही सेतू सेंटर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अशा कोणत्याही ठिकाणी जाऊ नका। तुम्ही सरळ आपल्या जवळच्या कोणतेही अंगणवाडी सेविका केंद्र, अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तेथील अंगणवाडी सेविका असतील यांच्याजवळ तुमची कागदपत्रे जे ती जमा करायची आहेत आणि त्याच्यानंतरच तुमचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात येणार आहे। पुढे पण तसं दिलेलं आहे की सबज या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी स्पष्ट जी.आर. मध्ये शासनामार्फत उल्लेख करून देण्यात आलेला आहे की अर्ज जे आहेत ते फक्त अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतच स्वीकारले जाणार आहेत। तर या संबंधीची सविस्तर डिटेल मित्रांनो चालू घडीला आपण या ठिकाणी पाहिली। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। आपल्याला शासन निर्णय जर पाहायचा असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता। त्याचा सांकेतिक क्रमांक सुद्धा इथं आहे।
खाली मित्रांनो आपल्याला सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीनुसार हा जी आर जो आहे तो मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर हे चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। ज्या महिला आता फॉर्म भरायच्या राहिल्या असतील तर अशा महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रावरती जाऊन अंगणवाडी सेविकांकडून आपला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ पाहून झाला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यांना सुद्धा याबद्दलची डिटेल लवकरात लवकर कळेल आणि आपल्या जवळच्या कोणत्याही अंगणवाडी केंद्रावरती जाऊन ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतील। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।